फेरफटका रानमातीचा वेध महाराष्ट्राचा. कुटुंब. मित्रांनो, ही गोष्ट नाही तर आयुष्यात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजेच बायको, 2 मुले डोळ्यासमोर मरण पावतात अशा बाबांची ही आयुष्याची चित्रकथा आहे. ज्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण कुटुंब जातं त्यांच्या दुःखाची जाणीव हे सुखी माणसाला कदापि समजणार नाही. साधारण दिनांक 20 ऑगस्ट 2020 वार गुरुवार मी जुन्नर तालुक्यातील गोद्रे या मामाच्या गावी गेलो होतो. खेडेगावात सध्या पावसा पाण्याचे दिवस होत आहे. लोकही कामापुरतीच बाहेर पडतात. मात्र मी गावात फेरफटका मारण्यासाठी मावशीच्या मुलासोबत गेलो असता सहजच गावातील मारुतीच्या मंदिरात बाहेरून आत डोकावलं. पाहतो तर काय, एक 70 ते 80 वर्षाचे बाबा मारुतीच्या गाभाऱ्या शेजारी कुडकुडत बसलेले पाहिले. पत्रकारितेची नजर ही काही गप्प बसली नाही. मंदिरात गेलो. बाबांना विचारलं, बाबा तुम्ही इथंच असता का? बाबांनी सांगितलं, होय बाबा. आणि काय सांगू, बाबांच्या जीवनातील कहाणीला सुरुवात झाली. मला कोणीच नाही, हसतं खेळतं कुटुंब गेलं. मी एकटाच असतो. बायको बरेच दिवस झाली वारले. 2 मुलगेही होते तेही वारले. माझा प्रश्न, बाबा केव्हा हे झालं? 2002ला माझा मुलगा वारला. त्या अगोदर एक वारला. एक आजारी होता, दुसऱ्याला अटॅक आला. आणि बायकोही वारली. कुटुंब नाही, त्यामुळं जगूही वाटत नाही. पण काय करणार, त्याच्या हातात सगळं. बाबांना गहिवरून आलं. पण बापाचं काळीच थाय मुकलून रडूही शकत नाही. धीर देत बाबांना बोलवलं, बाबा होईल सगळं ठीक. माझा प्रश्न, तुम्हाला नातेवाईक नाहीत का? बाबांनी सांगितलं, नातेवाईक मला भाऊ आहेत, पण ते मला सांभाळत नाहीत आणि घरातून निघून जा म्हणून सांगतात. मला मारतात देखील, म्हणून मी आपल्या मंदिरात राहतो. रेशन कार्ड होतं पण तेही कोणीतरी पळवलं. बँकेचं पासबुक आहे, त्यावरही 1000-1200 रुपये यायचे, पण लॉकडाऊनमुळे काहीच करता आलं नाही. पैसे येत नाहीत. आता काहीच करू शकत नाही. मी एका कंपनीत कामाला होतो, बाबांनी सांगितलं. पण पोरगा आजारी झाल्यामुळं मला पुण्याहून यावं लागलं आणि मुलगाही वारला. ते मोठं दुःख आहे मला. माझा प्रश्न, तुम्हाला जेवण कोण देतं? गावातला एक बंगल्यावाला आहे, तो देतो जेवण. पण जेवणही जात नाही. घशात अन्न जात नाही. कसं तरी जगायचं, मंदिरात राहायचं आणि कोणीही काही दिलं तर घ्यायचं. माझा प्रश्न, तुम्हाला जमीन घर आहे ना? आहे, पण भाऊ मला हुसकून लावतात. त्यात बायकापुरं नसल्यानं आपलं कोण करणार? माझा पुन्हा एकदा प्रश्न, इथं राहता तर अंथरूण पांघरूण आहे का? आहे, पण थंडी लागते. इथं कसं तरी त्या मंदिराच्या दरवाजाला आडोसा लावायचा आणि झोपायचं. इथं गावातली पोरबी येतात झोपायला. हे ऐकत असताना माझं मन पुरतं भरून आलं होतं. माझ्या बापाच्या स्थानी ठेवून मी बाबाची विचारपूस केली आणि मावशीच्या पोराला बोलवलं, बाबांना बिस्किट पुडा ते घेऊन ये. बिस्किट आणल्यानंतर बाबा घेतच नव्हते, पण म्हटलं, बाबा घ्या ना, आम्ही तुमची नातुंड समजा. मग बाबांनी घेतला. आज माझी पोरं हाताखाली असती, पण देवालाही असं करायचं होतं. आता जगायचं म्हणून जगायचं. मित्रांनो, जगात दुःखी माणसं भरपूर आहेत, परंतु ज्यांच्यासमोर संपूर्ण कुटुंब गेलं त्यांचं दुःख डोंगरा एवढं आहे. कारण आयुष्यभर माणूस त्याच चिंतेत राहतो. हे लिखाण खरं तर मी करणार नव्हतो, परंतु एक सामाजिक बांधिलकी आणि अजूनही माणुसकी जिवंत आहे म्हणून हे लिखाण प्रपंच. सध्या बाबा हयात नाहीत. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली.